श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत बाहेर गावी जाण्यासाठी आणि कुठं चाललो हे पण तुम्हाला अगोदर सांगून देते। तर आम्ही चाललेलो आहोत अष्टमासिद्धीला, कारण की खूप दिवस झाले विचार चालू होता की बा निहूला तिथून पाया पडून आणायचं, कारण की ती इतकी चिडचिड करत आहे की तुम्हाला काय सांगू। आणि नॉनस्टॉप तिचं रडणं, म्हणजे कसं एक वेळा रडायला लागली ना तर ती शांत बसतच नाही आहे। म्हणून मग पप्पाने सांगितलं की बा तिला अष्टमासिद्धीवरून घेऊन म्हणजे पाया वगैरे पडून आणा तिथून आणि तिची आंघोळ घालून आणा, कारण की तिथली मान्यता खूप आहे। म्हणजे जर लहान मूल जर असं चिडचिड करत असलं ना तर अष्टमासिद्धीला घेऊन जायचं आणि तिथून त्याची आंघोळ करून आणायची, म्हणजे त्याने काय होणार की जे आपलं बाळ आहे ना हे चिडचिड कमी करते। तर म्हणून मग आज आम्ही निहूला घेऊन चाललेलो आहोत अष्टमासिद्धीला। निहू आहे इतक्यात खूप चिडचिड करत आहे आणि खूप रडत पण आहे, म्हणजे तिने एक वेळा रडणं सुरू केलं ना तर ती एक शांत बसतच नाहीये। म्हणून मग आता तिला घेऊन चाललो आणि मधातच मग आम्हाला भूक लागली होती, तर म्हणून मग आता इथे आम्ही थोडासा नाश्ता करत आहोत। तर निहू, आमच्या निहूला कळलं इथं तिला आंघोळ करायची आहे म्हणून, चला आंघोळ करा म्हणते, आंघोळ करा चल हो। हा चला, आज नाही आहे जास्त गर्दी इथं, बुधवार आणि शुक्रवार 2 दिवस असते। हा मंगळवार नसते ना एवढं। जाऊ दे ना, काही नव्हतं काय ते तिथं ठेवलं का नाही ते। चला, ते आहे वीर, आपल्याला आधी तिथं जावं लागेल ना। हा विहिरीवर। तर इथे पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही यांना निहूची आंघोळ करून दिली, कारण की तिथे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मी तिचं काही शूट घेतलेलं नाही आहे। आणि आमची निहू अशी आहे की तिला पाणी दिसलं ना तर ती 2 मिनटं पण शांत थांबत नाही, नॉनस्टॉप म्हणत होती मम्मी माझ्या अंगावर पाणीच टाक। तर त्याच्यासोबत मग निहूच्या पप्पांनी पण आंघोळ केलेली आहे, दोघांची आंघोळ झाली। आम्हीने आंघोळ केली, कारण की कसं आहे आमची म्हणजे माझी इच्छा नव्हती, आईने मला म्हटलं होतं की बा तू आंघोळ करून घे, पण माझी इच्छा नव्हती। मी फक्त अंगावर आणि माझ्या डोक्यावर पाणी घेतलं आणि तिथून मग निघून आली। तुम्ही बघू शकता इथे आता पण गर्दी होती। तर आमच्या निहूला काय फक्त तिला आंघोळ करायला पाहिजे होतं, तर त्याच्या नावाखाली ती तिथं बसली होती खाली आणि मम्मी माझ्या अंगावर पाणी टाक, तर तरी तिच्या अंगावर मी चांगले 6-7 बकेटा पाणी टाकलं। तर आणि त्याच्यानंतर मग तिला म्हटलं की तू आता तिथून उठ, कारण की खूप उशीर होत होता आणि ऊन पण खूप होत होती। तर म्हणून मग आता तिला लवकर उचललं, पण तिची यांना चिडचिड म्हणजे रडणं चालूच होतं आंघोळीसाठी। पण तिला जबरदस्ती आता कपडे वगैरे घालून दिले। इथे घरूनच आम्ही सर्व तयारी करून आलो होतो, म्हणजे 7 नैवेद्य, त्याच्यानंतर मग त्याच्या दहीभात ठेवला आणि त्याच्यानंतर मग 7 दिवे लावले, एक मूठ ठेवली तिथे। त्याच्यानंतर मग आपला जो सुपारीचा गणपती असते ना तो ठेवलेला आहे। तर आता सर्व जे देवाची पूजा आहे ना ही माझी झालेली आहे करून। तर आता निहूला कापूर देऊन दिलेला आहे। तर आता इथली पूजा झाल्यानंतर अजून आम्हाला एका ठिकाणी पूजा करायची आहे, तर तिथली पूजा करू। आणि दुसरं म्हणजे मला इथे आहे ना दुधाचे 5 मापलं पण ठेवायचे होते, जे माझ्या आईने कबूल केले होते। म्हणजे जेव्हा निहू झाली होती ना तेव्हा आहे ना 2-3 दिवस मला दूध येतच नव्हतं आणि निहूची खूप चिडचिड चालू होती तेव्हा, म्हणजे लहान होती तेव्हा। तर त्याच्यामुळे माझ्या आईने इथलं कबूल केलं होतं। आणि हा देव असा आहे की जे पण आपण कबूल करतो ना तर आपली सर्व मनोकामना ना ही पूर्ण होते। तर त्याच्यामुळे आम्ही इथे सर्व आता जे नवस बोललो होतो तर ते आता इथे फेडायला आलो। तर आता इथली पूजा केली, त्याच्यानंतर आईने सांगितलं की बा इथे एक भोपळा घे आणि निहूच्या अंगावरून उतरून तिथे ठेवून दे, म्हणजे कसं आहे जसा भोपळा आहे ना तसंच आपलं बाळ पण होते, म्हणजे असं गोलू मोलू सारखं। तर म्हणून मग आता इथे एक भोपळा घेतला होता, तिच्या अंगावरून उतरला आणि तिथे त्या देवाच्या जवळ ठेवला। आणि आमच्या निहूला तर देव म्हटला ना तर तिला वेगळाच आनंद होतो, की म्हणजे तिनं आहे ना देव पाहिला की तिचं ते जे करणं चालू होऊन जाते। तर आता इथे पूजा वगैरे केली, त्याच्यानंतर मग इथे आतमध्ये आलो आम्ही आणि या देवाची पूजा केली। प्रत्येकाला बाय बायच करते, बाय बाय बुरुंग बुरुंग बाय। तिला कार शिकवायची गरज नाही पडणार मोठी झाली की। तिच्या पप्पा शिकते तिच्या पप्पासारखी। किती खुश आहे। खुश आहे गाडी तिची। आज खेळ नाही भेटलं पियानो आणि आता मजा भेटून राहिली ते बसायचं मस्त। आधी दिन हात लावून पाहिला त्याला त्या गाडीला, गरम आहे गरम गरम होती ना। हा आता भेट नाही पण ती अशी। हा बाय 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 बाय, फिरत राहतो आता, इथंच थांब, बाय। थंड थंड आहे। घ्या
तर आता बाहेर इतकी ऊन होती की तुम्हाला काय सांगू. त्याच्यामुळे आज आम्ही मस्तपैकी थंड थंड लिंबू सरबत पिलो. त्याच्यानंतर आता निघालो घरी जाण्यासाठी आणि आता वाजले होते सकाळचे 11:30. तर इथे जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे लवकर आमची पूजा झाली. कोणाची वाट पाहत आहे? कोणाची वाट पाहत आहे? नाही याच्यात काय पाहिजे तुला? गोला खाता. गोलावाला खाता? गोलावाला गोला खाते का तू? गोला पाहिजे निवला? गोला खाता. हा गोला खाते. असं खा लागते का? बर बर. आणि आमची न्यू प्लेट घेऊनच आली का? प्लेट घेऊनच आली तिकडे गोला खायला. आपा आपा बाहेर गेले बेटा. आपाची कशाला वाट पाहून राहतो आता? इथे थांब. आपण दाबत. हो आपा थांबते. इथंच थांबतात आप्पा. इथे थांब. आपा आवाज देते. आपा आपा आवाज देते. इथंच थांब. बर आपा 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 बाहेर गेले बेटा. आपा अगं अगं आपा बाहेर गेले ना. आपा. पडशील ना निघू. लागलं ना. आपा हा येतात आप्पा. थांब. हा येतात थांब थांबून. हा येतात आपण गोला घेऊ तुझ्यासाठी. हा थांबून जा. हो अशीच उभी राहा. इथंच उभी राहा. काय झालं? थकली का? थकली का तू? अशी बसली. आमची न्यू थकली हा म्हणून अशी बसली. गोलावाला काही येऊन दे. गोल्यावाला काही येऊन दे राहिला बिचारा. पडली. पाय पाय दुखले होते तिचे म्हणून त्याची बसली ते. हा हा येते ना येते. थांब ना. हा आवाज देते का अंकल? हा हा चुप बसू. बर चुप बसते मी. हा उघडते ना. येऊ तर दे गोल्यावाला येऊ दे ना. देते ना गोला. बरं झालं पाणीपुरीवाला आपल्या घरा ऐकून जात नाही. नाही तर आलू पाणीपुरीच असते. काय पाहिजे आता? आता काय पाहिजे? गोला खाते ना तू? गोल्याची गाडी जाते तर रोज गोला. पाणीपुरी असते तर रोज पाणीपुरी असते. ये ना इकडे. हा जा खा. चम्मच नाही देत मी तुझ्याजवळ. काढून टाकतो. दुसरा आणू. दुसरा थांब. आला का? गोल्याला नाही आला. थांबून जा ना. चल आपण दिवे लावू तिथपर्यंत. जे करू का ना. चला बरं तू थांब. मी येते पटकन मग आतमधून. हा जे करते मी. थांब आलीच मी. तर खूप दिवसानंतर आज आम्ही बनवत आहोत उलटा वडापाव. ॲक्च्युली आम्ही 2 वर्षा अगोदर असा उलटा वडापाव बनवला होता आणि तो मस्तपैकी झालाही होता. खूप टेस्टी झाला होता. खाल्ला होता तेव्हा. तर त्याच्यानंतर आज अचानकच आईला आठवण आली की बा आपण उलटा वडापाव बनवू. त्याच्यासाठीच मग इथे मी सर्व भाजी चटणी वगैरे तयार करून घेतलेली आहे. लाल चटणी आईनी बनवली कारण की लाल चटणी आई खूप छान बनवतात. तर इथे आता फक्त भाजी मी म्हणजे तयार करून दिली. इथे आता आई मला सर्व ते जे उलटा वडापावचे जे पाव आहेत ना हे मला सर्व तयार करून देत आहे. आणि दुसरीकडे मस्त मी आता याला तळत आहे. आणि हा उलटा वडापाव खायला इतका छान लागतो की तुम्हाला काय सांगू. म्हणजे आईने अशा प्रकारे जे ब्रेड आहेत ना हे कट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हिरवी चटणी लाल चटणी भरली आणि वरून मग त्याच्यामध्ये जो आपली आलूची चटणी मी बनवली होती ना ते भरली आणि अशा प्रकारे मला तयार करून दिली. त्याच्यानंतर आता गरम गरम हे तेलामध्ये मी तळून घेते. आणि हे वडापाव खायला इतके छान लागतात की तुम्हाला काय सांगू. जर तुम्ही आजपर्यंत खाल्ले नसतील ना तर एक वेळा खाऊन बघा. खूप छान लागतात खायला. तर याची जी मला इंस्टावर आली होती कमेंट की बा ताई आम्हाला उलटा वडापावची रेसिपी दाखव तू पूर्ण. तर जेव्हा मला वेळ मिळाला ना तर तेव्हा मी तुम्हाला उलटा वडापावची जी रेसिपी आहे ना ही नक्की दाखवणार. तर आता इथे जे आपले उलटा वडापाव आहेत ना हे रेडी झालेले आहेत आणि बघूनच माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटत होतं की तुम्हाला मी काय सांगू. चला तर मग फ्रेंड्स या सर्वजण उलटा वडापाव खायला.